ऑन अ व्हेरी लायटर नोट तसं म्हणायला गेलं तर म्हणजे धनंजय मुंडे हे प्रकरण तुम्ही बाहेर काढलं. धनंजय मुंडे जितके दिसत नव्हते स्क्रीनवर इतकं तुम्ही दिसत होतात स्क्रीनवर. त्याबद्दल काय सांगाल? म्हणजे इट्स अ डिमांड फ्रॉम पीपल दॅट दे वॉन्ट टू हिअर यू. ॲक्च्युली मी आता हल्ली हल्ली खरं असं कधी मी सांगत नाही, पण जेव्हा जाते तेव्हा लोक मला म्हणतात आम्ही तुमचे व्हिडिओ नेहमी थांबून बघतो. आणि एक जण तर आत्ता मला एका आमदाराचा तो PA होता, तो मला आत्ता एक मी सय्यारा पिक्चर होता ना ते बघायला गेले होते सासूबाईंबरोबर. तेव्हा तो आला आणि मला म्हणतो आम्ही ना असं मी काम करत असताना घरी पोचलो की तुमचे व्हिडिओ लावतो, तुम्ही जे म्हणता ते लिहून त्यांना आमदारांना पोचवतो. म्हणजे ऐकून इतकी गंमत वाटली. पण लोकांच्या वेगवेगळ्या रिॲक्शन्स आणि कित्येक लोक म्हणतात आम्हाला असं वाटतं आम्ही बोलतोय, पण तेच आहे ना, कारण आपण सामान्य माणूस जो खाली रस्त्यावर असतो त्याला फार काही म्हणजे हे राजकारणाचा राग येतो, चीड येते, आणि तीच मी मांडते नेहमी, कारण मी पण सामान्यच आहे. पण मुंबईमध्ये इतका काळ वास्तव केल्यानंतर तुम्ही बीड सारखं प्रकरण हाती घेतलं आणि काय नेमकं असं ट्रिगर झालं होतं तुम्हाला की आता तिथे मी गेलं पाहिजे, तिथे मी पाहिलं पाहिजे? मला ना कोणी कंप्लेंट केली होती का किंवा काय नेमकं झालं होतं? नाही, कसं झालेलं, तेव्हा जेव्हा अधिवेशनात हे सगळं चालू होतं आणि TV वर बघत होते, तेव्हा एकदा असं दाखवलं की मुख्यमंत्री बोलत होते आणि ते म्हणत होते की असं झालं असेल तर आम्ही हे करू, तसं झालं असेल तर आम्ही ते करू. आणि त्याच्या बाजूच्या स्क्रीनवर धनंजय मुंडे तिथे बसून ते ऐकतानाचा असं तो जो हे होता ते मी बघितलं. आणि त्याच्यानंतर वैभवी जे बोलली की माझ्या वडिलांना न्याय मिळाला पाहिजे, आणि ते बोलता बोलता रडायला लागली. तेव्हा मी माझ्या काही जवळच्या पत्रकारांना विचारलं आणि ते म्हणाले की ती अतिशय हुशार मुलगी आहे, तिला 10वीला पण काही 96% वगैरे मार्क मिळाले होते आणि आता ती 12वीला आहे आणि हे सगळं असं झालं आहे. ते ऐकून खरं डिस्टर्ब व्हायला होतं. आणि तेव्हा मी ठरवलं की आपण होईल तेवढी मदत तरी निदान या प्रकरणात करू.